नाशिक जिल्हा कायद्याचे बाले जिल्हा नाशिक जिल्हा कायद्याचे बाले जिल्हा नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 आणि 2 न संयुक्त कामगिरी करत रेकॉर्डवरील अट्टल सराईत गुन्हेगाराला जेरबंद केलंय। यामुळे चेन स्नॅचिंगचे 22 गुन्हे तसंच वाहन चोरीचे 2 असे एकूण 24 गुन्हे उघड झालेत। चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपी सादिक अली उर्फ जाफरी सय्यद राहणार आंबेवली कल्याण असं गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचं नाव आहे। तो सध्या कल्याण इथे वास्तव्यास असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या अधिकाऱ्यांना मिळाली। त्यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 आणि 2 च्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कामगिरी करत कल्याण येथून सादिक अली उर्फ जाफरी युसुफ सय्यद याला ताब्यात घेतलंय। त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी मंजूर केली। या आरोपीकडून नाशिक शहरातील 22 गुन्हे तसेच वाहन चोरीचे 2 असे एकूण 24 गुन्हे उघड झालेत। त्याच्याकडून 3.4 तोळे सोन्याच्या वेगवेगळ्या सोन्याच्या लगडी आणि दागिने एकूण किंमत 10 लाख रुपये। त्यानंतर या आरोपीकडून 13.4 तोळे सोन्याच्या लगडी तसंच 10 लाख रुपये किमतीची ब्रिझा 4 व्हीलर आणि 80,000 रुपये किमतीची मोटरसायकलही जप्त करण्यात आली आहे। म्हणजे त्याच्याकडून एकूण 26,24,200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, संदीप भांड, प्रदीप हस्ते, विशाल देवरे, नाझिम खान पठाण, मिलिंद सिंग परदेशी, विशाल काठे, रोहिदास लिलके, मुख्तार शेख, जगेश्वर बोरसे, उत्तम पवार तसंच गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, संजय सानप, पोलीस हवालदार मनोज परदेशी, प्रकाश महाजन, अतुल पाटील, सुनील आहेर, नंदू नांदुर्डीकर, पोलीस अंमलदार सुनील खैरनार यांनी संयुक्तरित्या पार पाडली। संविधान न्यूज नाशिक। नाशिक शहरामध्ये मागील काही महिन्यामध्ये सातत्यानं चेन स्नॅचिंगच्या घटना घडत होत्या। या घटनांचा तपास करून तात्काळ आरोपीला अटक करण्याविषयी माननीय पोलीस आयुक्त यांनी आदेश दिले होते। त्या अनुषंगानं गुन्हे शाखेकडील पथकांना ह्या आरोपींचा शोध घेण्याविषयी आदेशित करण्यात आलं होतं। या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी क्राईम ब्रँच युनिट 1 व युनिट 2, युनिट 1 चे श्री आचल मुदगल साहेब व युनिट 2 चे इपे तोडकर साहेब दोघांनी मिळून या ठिकाणी प्रयत्न केले आणि सीसीटीव्ही फुटेज असेल आणि टेक्निकल अनालिसिस सर्व गोष्टी करून तसेच ह्युमन इंटेलिजन्सचा वापर करून या आरोपींना त्यांनी अटक केलेल्या आहे आणि आरोपींना अटक करून एकूण 22 गुन्हे, शहरातील 22 गुन्हे आणि 22 गुन्हे चेन स्नॅचिंगचे आणि वाहन चोरीचे 2 गुन्हे असे 24 गुन्हे यांनी उघड केलेले आहेत। 24 गुन्हे उघड करून यांनी या गुन्ह्यामध्ये एकूण 13.4 तोळे सोनं हस्तगत केलेलं आहे। याशिवाय एक 4 चाकी वाहन आणि एक दुचाकी वाहन देखील हस्तगत केलेलं आहे। असा एकूण यांनी 26 लाखापेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून चांगली कामगिरी केली आहे आणि गुन्हे उघडकीस आलेले आहेत। आरोपीला कुठून ताब्यात घेतलं? आरोपीला यांनी ठाणे येथून ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपी रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, सराईत गुन्हेगार आहे। त्याच्याकडनं अजूनही गुन्हे उघडकीस येऊ शकतात, त्याविषयी आणखी तपास सुरू आहे। मुख्य गुन्ह्यावर येतात कोणत्या पथकाने ताब्यात घेतला आरोपीला? युनिट 1 की 2? युनिट 1 आणि युनिट 2 दोन्हीच्या पथकाची संयुक्त कामगिरी आहे। फक्त आरोपीला ताब्यात घेण्यापेक्षा त्याच्यामागे टेक्निकल अनालिसिस देखील महत्वाचं असतं। ही सर्व कामगिरी युनिट 1, युनिट 2 दोघांनी मिळून केलेली आहे। गोपनीय बातमी कोणाला मिळाली होती? गोपनीय बातमीपेक्षा दोघांची संयुक्त कामगिरी आहे। सर, निवडणुकीच्या काळात सराईत गुन्हेगारांवर कारवाई सुरू आहे। या संदर्भात नाशिक पोलीस नेमकं आता अनेकांवर हद्दपारची पण कारवाई करत आहे। कारवाई कुठपर्यंत आली आहे? मतदानाचा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो निर्विघ्न पार पडावा यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत? त्यासाठी कारवाई सुरू आहेत। आतापर्यंत बऱ्याच आरोपींवर कारवाई केली आहे, पुढे देखील ती कारवाई सुरू राहील।